ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना. उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयं. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. दाशरथींची चरित्रे म्हणजेच चारही भाऊ राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या चरित्रांचा आपण विचार करतोय. आणि यामध्ये चरित्र का अभ्यासावीत याचा संक्षेपाने आपण विचार केला. रामायण हा रघुनाथाचं, प्रभू रामचंद्रांचं चरित्र प्रतिपादित करणारा ग्रंथ आहे. रामस्येनम रामायणम हे आपण पाहिलं, याचा विचार केला. रामानी जो मार्ग आचरिला, ज्या मार्गाने मार्गाक्रमण केलं, तो मार्ग कसा आहे, त्या मार्गाने आपण आचरण करावं आणि म्हणून त्या चरित्राचं अध्ययन करावं हा जर विचार असला तरी देखील रामायण हे केवळ प्रभू रामचंद्रांचं एका व्यक्तीचं चरित्र नसून त्यामध्ये अनेक जी पात्र आहेत, अनेक ज्या इतर व्यक्ती आहेत, त्यांच्या भूमिका, त्यांच्या चरित्रांचाही विचार करावा लागतो. आणि म्हणून हा विचार पुढे नेत असताना, या सापेक्षतेने विचार करत असताना आपण म्हटलं की मग अन्य कोण आहेत, तर सर्वच आहेत. दशरथ असतील, विराध राक्षस असेल, त्याची मागची भूमिका असेल, अनेक येऊ शकतात. फार काय, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे जसे चार भाऊ आहेत, तसंच वाली, सुग्रीव हे भाऊ आहेत. आणि त्यानंतर विभीषण, कुंभकर्ण, रावण हे देखील भाऊ आहेत, त्यांच्याकडनंही शिकता येतं. परंतु तसं जरी असलं तरी देखील ज्या वेळेला आपण चरित्र या शब्दाच्या अर्थाचा संकोच करतो, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं आहे ते चरित्र म्हणता येतं. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचं चरित्र म्हणता येतं, पण रावणाचं चरित्र म्हणता येत नाही. हा, त्याच्याकडनं शिकता येईल, रावणाकडनं शिकता येऊ शकतं, पण त्याला चरित्र म्हणता येत नाही. का, याचं आपण चरित्र कोणी कोणाकडून घडतं काय ह्याचा विचार केला, त्यावेळेला पाहिलं. मग त्यातून पुढे रामायणाने वर्णन करत असताना आपण म्हटलं की ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा अवतार होण्याची वेळ आली, त्यावेळेला परमात्म्याने, म्हणजे जे वेदांचं वेद्य असणार परब्रह्म आहे, ते परब्रह्म ज्या वेळेला राम रूपाने अवताराला आलं, प्रभू रामचंद्रांच्या रूपाने अवतरित झालं, त्यावेळेला वेदाने देखील रामायणाच्या रूपाने अवतार धारण केला. वेदाने देखील रामायणाच्या रूपाने अवतार धारण केला हे आपण म्हटलं. तोच प्रतिपादित करणारा मंगलाचरणातला पहिला श्लोक आला, वेद वेद्ये परे पुंसी जाते दशरथात्मजे वेद प्राचेत सादासीत साक्षात रामायणात्मना. मग त्यानंतर आपल्याला माहित आहे की लक्ष्मणाचा अवतार हा शेषापासून झाला, भरताचा पांचजन्य शंखापासून झाला आणि शत्रुघ्नांचा सुदर्शन चक्रापासून झाला. त्यामुळे भगवान विष्णूंचं पुराणाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण म्हणतो, तेव्हा स्वतः भगवान विष्णूंनी रामाच्या रूपाने अवतार धारण केला, शेषाने लक्ष्मणाच्या रूपाने अवतार धारण केला, पांचजन्य जो शंख आहे त्याने भरताच्या रूपाने अवतार धारण केला आणि सुदर्शन चक्र जे आहे त्याने शत्रुघ्नाच्या रूपाने अवतार धारण केला. पद्मपुराणामध्ये ह्याचं वर्णन येतं. पण असं जरी असलं तरी ज्या वेळेला गोस्वामी तुलसीदास म्हणतात, भगवंतांनी आपल्या अंशांसह अवतार धारण केला,
त्याची संगती कशी लावायची, त्याचा विचार कसा करायचा, हे आता आपण आज पाहणार आहोत. कारण हा प्रश्न आपण गेल्या वेळेला उपस्थित केला. अंसन सहित मनुज अवतारा, ले अहू दिनकर बंश उदारा. गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलं. अर्थ असा आहे की सूर्यवंशाचे अध्वर्यू म्हणजे सूर्यवंशामध्ये अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्रांच्या रूपाने आणि आपल्या अंशांच्या रूपाने अवतार धारण केला. त्या उदार सूर्यवंशामध्ये भगवंतांनी आपल्या अंशांसह अवतार धारण केला. बरं, आता प्रश्न उपस्थित होतो. परमात्मा परमात्म्याच्या शरीराच्या ठिकाणी, परमात्म्याच्या, आता नीट लक्ष देऊ नका, कारण जसे प्रश्न येत आहेत तशीच त्याची उत्तर येणार आहे. परमात्म्याच्या संपूर्ण शरीराच्या ठिकाणी, भागवताचं घ्या नाहीतर इतर कोणत्याही पुराणाचं घ्या, लोकांची कल्पना केली आहे. ते म्हणतात असे असे लोक त्याच्या शरीराच्या या अवयवाच्या अंगाच्या ठिकाणी आहेत. पण साक्षात परमात्म्याचं वर्णन करताना, त्या परब्रह्माचं वर्णन करत असताना, इथे परमात्मा आणि परब्रह्म हे दोन्ही एकाच अर्थाचे वाचक शब्द आहेत. परमात्मा ईश्वरवाचक नाहीये. काही ठिकाणी परमात्मा ही ईश्वरवाचक होतो, पण तसा इथे नाहीये. काही ठिकाणी ईश्वर परब्रह्म वाचक होतो, तसं इथे परमात्मा आणि परब्रह्म जे गुणरहित आहे, त्याच्यामध्ये अंश नाही, अखंड आहे, सच्चिदानंद आहे, ते परब्रह्म, तो परमात्मा ज्याच्या ठिकाणी अंश नाही, तो आपल्या अंशांसह अवतार कसा धारण करेल, हा पहिला प्रश्न आहे. मग त्याच्यावरती उत्तर दिलं, परमात्म्याचे अंश नसले तरी देखील त्या परब्रह्माचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी 4 अंशांचा विचार सांगितलेला आहे. कुठे सांगितलाय? उपनिषदांमध्ये. कुठला आहे? मांडुक्य उपनिषद. आणि आपल्याला आत्ताच्या विषयाच्या सापेक्षतेने हवाय ते म्हणजे रामोत्तर तापनीय उपनिषद. ओम परब्रह्माचा वाचक शब्द आहे आणि त्याच्या ठिकाणी 4 मात्रा सांगितल्यात. परब्रह्माच्या ठिकाणी 4 मात्रा सांगितल्यात. कोणत्या आहेत त्या 4 मात्रा? अकार, उकार, मकार आणि अमात्र. ओंकाराच्या ठिकाणी 4 मात्रा सांगितल्या: अकार, उकार, मकार आणि अमात्र. मग हीच संगती का? तर हा अत्यंत सूक्ष्म भेद आहे, सूक्ष्म विचार आहे. सहज आपण याचा विचार करतही नाही. म्हणून मी आता पुढच्या प्रश्नाकडे येतो. मग या प्रश्नाचं म्हणजे या संगतीचं आपल्याला उत्तर कळेल, अर्थ लागेल. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या 4ही भावंडांचा जर विचार केला तर संपूर्ण रामायणामध्ये वर्णन करत असताना प्रभू रामचंद्रांसारखे दिसणारे कोण आहेत? तर भरत आहेत. लक्ष्मणासारखे दिसणारे कोण आहेत? तर शत्रुघ्न आहे. त्यामुळे दिसायला राम आणि भरत एकसारखे दिसतात, लक्ष्मण आणि शत्रुघ्न एकसारखे दिसतात. म्हणूनच राम आणि लक्ष्मण वनवासात पुढे निघून गेल्यानंतर त्यांच्या मागून ज्या वेळेला भरत शत्रुघ्न आले त्यावेळेला वनवासातील लोकांना आश्चर्य वाटलं की अरे हे आत्ता तर गेले होते, पुन्हा इकडनं कुठनं आले. तात्पर्य, रामासारखे दिसणारे भरत आहेत, लक्ष्मणासारखे दिसणारे शत्रुघ्न आहेत. पण एकत्र राहत असताना नेहमी राम आणि लक्ष्मण एकत्र राहिलेत आणि भरत शत्रुघ्न एकत्र राहिलेत. राम आणि लक्ष्मण एकत्र राहिलेत आणि भरत शत्रुघ्न एकत्र राहिलेत.
प्रत्यक्षात राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न असा उतरता क्रम आहे वयाचा, मोठ्यापासून लहानाकडे. पण राम भरत एकत्र नाही राहिले आणि लक्ष्मण शत्रुघ्न एकत्र नाही राहिले. असं का? पहिला भाऊ, तिसरा भाऊ, दुसरा भाऊ, चौथा भाऊ. त्याचं कारण आहे, राम आणि लक्ष्मण एकत्र राहतात, ते एकमेकांसारखे दिसत नाहीत. भरत शत्रुघ्न एकत्र राहतात, ते एकमेकांसारखे दिसत नाहीत. राम भरत एकसारखे दिसतात, पण ते एकत्र राहत नाहीत. लक्ष्मण शत्रुघ्न एकसारखे दिसतात, पण ते एकत्र राहत नाहीत. त्याचं कारण असं आहे, ह्या ज्या 4 मात्रा आहेत ना ओंकाराच्या, अकार, उकार, मकार आणि अमात्र, या प्रत्येक मात्रेच्या ठिकाणी, त्या प्रत्येक मात्रेपासून त्या भावाचा अवतार आहे. अकार, उकार, मकार आणि अमात्र. रामोत्तर तापिनी उपनिषदाने म्हटलं, अकाराक्षर संभूतो अकाराक्षर संभूतः सौमित्री विश्वभावनः. सगळ्यात आधी लक्ष्मण, अकाराची जी मात्रा आहे त्या अकाराच्या मात्रेपासून लक्ष्मणांचा जन्म आहे. उकाराक्षर संभूतः शत्रुघ्न तैजसात्मकः. उकाराची जी मात्रा आहे तिच्यापासून शत्रुघ्नाचा जन्म आहे. आणि तो कसा आहे? तैजसात्मक आहे. प्राज्ञात्मकस्तु भरतो मकाराक्षर संभवः. मकाराक्षरापासून, मकाराच्या मात्रेपासून भरतांचा जन्म आहे आणि तो प्राज्ञात्मक आहे. आणि अमात्रात्मको रामो ब्रह्मानंदैक विग्रह. जो तुरीय मात्रा आहे, ती प्रत्यक्षात तुरीय ही मात्रा नाही, अवस्था ही नाही, परंतु आधीच्या 3 मात्रांचा अवस्थांच्या रूपाने, मात्रांच्या रूपाने विचार केलेला असल्यामुळे तुरीय ही देखील मात्रा सांगितली. प्रत्यक्षात तो अमात्र आहे. त्यामुळे अमात्र असणारी तुझी तुरीय आहे, तिच्यापासून साक्षात प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. त्यामुळे ओम हे अखंड जरी असलं तरी त्या ठिकाणी ज्या वेळेला 3 मात्रांचा आणि अमात्र याचा विचार केला जातो त्यावेळेला ते ओंकाराचे अंश होतात. आणि अशा प्रकारे आपल्या अंशांसह भगवंतांनी अवतार धारण केला, ही संगती लागते. भगवंतांनी आपल्या अंशांचा अवतार धारण केला हे म्हटलं, त्याचं तात्पर्य इथे तो परमात्मा अकाराची मात्रा, उकाराची मात्रा, मकाराची मात्रा आणि अमात्र या आपल्या अंशांसह अवताराला आले. त्यातील अकाराची जी मात्रा आहे त्या मात्रेपासून सौमित्री विश्वभावना, म्हणजेच सुमित्रेचा पुत्र असणारे लक्ष्मण, विश्वभावना, विश्वात्मक, ते अवताराला आले, जन्माला आले. उकाराची जी मात्रा आहे तिच्यापासून तैजसात्मक शत्रुघ्न जन्माला आले. प्राज्ञात्मकस्तु भरतो, मकाराची जी मात्रा आहे त्या मकाराच्या मात्रेपासून प्राज्ञात्मक असणारे भरत जन्माला आले. आणि अमात्र तुरीय जे आहे ते साक्षात ब्रह्मानंदैक विग्रह असणार परब्रह्म प्रभू रामचंद्रांच्या रूपाने अवताराला आलं. आता ही व्यवस्था लागल्यानंतर मग लक्षात येतं हे 4 भाऊ असे का राहिले. मग विचार लक्षात घ्यावं लागतं की हे जे 4 ह्या ज्या 4 मात्रा आहेत त्या कशा कशा. अकाराची जी मात्रा आहे तिचा संबंध जागृत अवस्थेशी आहे. हा संपूर्ण वेदांताचा विचार येतो. याच्यामध्ये संपूर्ण मांडुक्य उपनिषदांचा ह्या मात्रेचा विचार तो येतो. आपल्याला त्याचा विस्तार करायचा नाहीये, म्हणून मी आता संक्षेपाने सांगतो. अकाराची जी मात्रा आहे तिचा जागृत अवस्थेशी संबंध आहे. उकाराची जी मात्रा आहे तिचा संबंध स्वप्नावस्थेशी आहे. मकाराची जी मात्रा आहे तिचा संबंध सुषुप्ती अवस्थेशी आहे. आणि तुरीय जे आहे
तिचा समाधी स्वरूपावस्थेशी संबंध आहे. इथे समाधी आत्मस्वरूपता असं घ्यायचंय. समाधीचा अर्थ इथे आत्मस्वरूप घ्यायचंय. आता अकार जाग्रत अवस्था म्हणजेच लक्ष्मणाचा संबंध जाग्रत अवस्थेशी, उकार स्वप्नावस्था म्हणजेच शत्रुघ्नाचा संबंध स्वप्नावस्थेशी, मकार सुषुप्त्यावस्था म्हणजेच भरतांचा संबंध सुषुप्त्यावस्थेशी, रामाचा संबंध तुरीयावस्थेशी, स्वरूपावस्थेशी, समाधी अवस्थेशी. आता अवस्थांकडे जाऊ. जाग्रत अवस्था. जाग्रत अवस्था का? जाग्रत अवस्था म्हणजे काय? तर आपल्या इंद्रियांनी ज्या वेळेला आपल्या ह्या इंद्रियांनी पुन्हा नीट सांगतो, आपल्या ह्या इंद्रियांनी ज्या वेळेला जगातील पदार्थांचा अनुभव घेतला जात असतो त्यावेळेला जाग्रत अवस्था असते. इंद्रियैहि अर्थोपलब्धी जागरितम. इंद्रियांद्वारे म्हणजे इंद्रियांद्वारे ही इंद्रियांद्वारे ज्ञानेंद्रियांद्वारे श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम, कान नाक डोळे जीभ त्वचा, बस मन नाही. तर ह्याच्याद्वारे या 5 इंद्रियांद्वारे ज्या वेळेला अर्थोपलब्धी विषयांची उपलब्धी होत असते त्याला जाग्रत अवस्था म्हणतात. मग स्वप्नावस्था काय? जाग्रत अवस्थायाम यद दृष्टम यद श्रुतम तज्जनित वासनया सुषुप्त्यावस्थायाम यत लोकः प्रतीयते सा स्वप्नावस्था. सुलभ केली व्याख्या. जागेपणी जे पाहिलेलं आहे त्याच्या वासनांमुळे झोपल्यावरती जो प्रपंच पाहिला जातो त्याला स्वप्नावस्था असं म्हणतात. जाग्रत अवस्थेत अनुभवलेल्या विषयांच्या मुळे निर्माण झालेल्या ज्या वासना आहेत त्या वासनांमुळे जो प्रपंच निर्माण होतो आणि ज्याचं दर्शन ज्याचा अनुभव झोपल्यावर होतो त्याला स्वप्नावस्था म्हणतात. दुसरी अवस्था दुसरं एक ह्याचीच व्याख्या करत असताना मगाची जी व्याख्या केली इंद्रिय ही अर्थोपलब्धी जागरितम, इंद्रियांद्वारे अर्थाची म्हणजे विषयांची उपलब्धी, ह्याच्या सापेक्षतेने वर्णन करत असताना म्हटलं ज्या वेळेला इंद्रियांनी विषयांचं ग्रहण होत नसताना देखील जो प्रपंच अनुभवला जातो ती अवस्था म्हणजे स्वप्नावस्था. इंद्रिय आवृत्त झाली असता, इंद्रिय आपल्या गोलकांच्या ठिकाणी आपल्या मनाच्या ठिकाणी लीन झाली असता मनाने जो प्रपंच निर्माण केला जातो तो. ही व्याख्या ह्याचं चर्वित चर्वण आत्ता बाजूला ठेवू. मी अत्यंत सोपं सांगतो. आता व्याख्या महत्वाची होती कारण आपल्याला भेद करायचा आहे म्हणून. पण स्वप्न पाहत असताना आपल्याला असं जाणवतं का हे स्वप्न आहे? स्वप्न पाहत असताना आपल्याला कळत नाही हे जाग्रत अवस्था आहे का स्वप्नावस्था आहे. ते आपल्यासाठी सत्यच असतं. जशी जाग्रत अवस्था आत्ता आपल्यासाठी आपल्या अनुभवांसाठी सत्य आहे, खरी आहे, तसंच स्वप्नामध्ये देखील आपल्याला जे जे काही अनुभवास येत असतं ते आपल्यासाठी सत्य असतं. ते आपल्यासाठी खरं असतं आणि तो आपल्यासाठी सत्य प्रपंच असतो. म्हणजे स्वप्नामधल्या मीला स्वप्नामध्ये अनुभवास येणारा प्रपंच हा सत्य असतो, तो खराच वाटतो. म्हणून जाग्रत अवस्था जशी अनुभवास येते तशीच स्वप्नावस्था अनुभवास येते, तसंच स्वप्न अनुभवास येतं. जसा जाग्रत प्रपंच अनुभवास येतो तसाच स्वप्न प्रपंच अनुभवास येतो. जसा जाग्रत प्रपंच दिसतो तसाच स्वप्न प्रपंच दिसतो. जाग्रत प्रपंच स्वप्न प्रपंच दिसायला सारखे आहेत म्हणूनच लक्ष्मण आणि शत्रुघ्न दिसायला सारखे. यानंतर पुढे सुषुप्त्यावस्था. काही अनुभवास येत नाही. सुषुप्त्यावस्था म्हणजे काय?
सुषुप्त्यावस्था म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी काहीच अनुभवास येत नाही, काहीच कळत नाही, ती सुषुप्त्यावस्था. झोपल्यानंतर सर्व इंद्रिय मनासह आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेली असतात. तिकडे अहंकार म्हणणारा मी देखील नसतो. मी असतो पण उपलब्ध नसतो. त्यामुळे जाग झाल्यानंतर आपण म्हणतो वा काय छान झोप लागली. ती सुषुप्त अवस्था आहे. तिथे कोणत्याही प्रपंचाचं, मग तो जाग्रत असेल नाही तर स्वप्न असेल, त्या प्रपंचाचं अभान आहे. काय अभान आहे म्हणजे अनुभवास येत नाही. आणि तुरीयेच्या ठिकाणी तुरीयेच्या ठिकाणी देखील तसंच स्वरूपावस्था आहे. तिथे प्रपंचाचा अभाव आहे. अभाव म्हणजे उपलब्धच नाही. स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंचच नाही, स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंचच नाही, पण अभाव असल्यामुळे अभान देखील आहे, अनुभवास येत नाही. त्यामुळे जशी सुषुप्त अवस्था आहे तशीच तुरीय अवस्था आहे, तशीच समाधी अवस्था आहे. जसा सुषुप्त अवस्थेचा अनुभव आहे तसाच समाधी अवस्थेत देखील अनुभव आहे. त्यामुळे सुषुप्त अवस्था आणि समाधी अवस्था एकमेकांसारख्या दिसतात, अनुभवास येतात. म्हणूनच भरत आणि राम एकमेकांच्या सारखे दिसतात. सुषुप्त अवस्थेसारखीच समाधी अवस्था दिसते, अनुभवास येते. म्हणूनच भरत आणि राम एकमेकांसारखे दिसतात, सारखे अनुभवास येतात. आता पुढे गंमत पुढे, हे जरी खरं असलं तरी देखील तुरीयावस्थेला प्राप्त व्हायचं असेल, स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल, तर ते स्वप्न आणि सुषुप्तीतनं जाता येत नाही. कारण स्वप्न आणि सुषुप्ती ह्या निद्रेच्या अवस्था आहेत, झोपल्यावरतीच येतात. आणि झोपल्यावरती दोन्ही एकत्र असतात. स्वप्न आणि सुषुप्ती हे झोपल्यावरतीच असतात, म्हणजे त्या एकमेकांच्या बरोबर असतात. म्हणून स्वप्न आणि सुषुप्ती एकत्र असल्यामुळे स्वप्नात्मक असणारे शत्रुघ्न आणि सुषुप्त्यात्मक असणारे भरत हे नेहमी एकत्र राहतात. जाग्रत अवस्थेमधनच ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असता, ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त झाला असता, जाग्रत अवस्थेतूनच तुरीय अवस्थेला प्राप्त होता येत असल्यामुळे, स्वरूपाला प्राप्त होता येत असल्यामुळे जाग्रत आणि तुरीय हे नेहमी एकत्र असतात. म्हणूनच जाग्रत अवस्थेचे लक्ष्मण आणि तुरीय अवस्थेचे राम हे नेहमी एकत्र चालतात. ही या चार भावंडांची रचना आहे, संरचना आहे. म्हणजे ज्या वेळेला विचार केला की अंशन सहित आपल्या अंशांचा परमात्म्याने अवतार धारण केला, त्यावेळेला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चारही भावंड, त्यांचं चरित्र किंवा संपूर्ण रामायणामध्ये त्यांची आलेली कथा, हे राम लक्ष्मण एकत्र का राहिले, भरत शत्रुघ्न एकत्र का राहिले, पण राम आणि भरत एकमेकांच्या सारखे का दिसतात, त्यांचा स्वभाव एकसारखा काय, आणि लक्ष्मण शत्रुघ्न एकसारखे का दिसतात, त्यांचा स्वभाव एकसारखा काय, त्याचं कारण, त्याची मीमांसा ही आहे. ओंकाराच्या चार मात्रा, त्या चार मात्रांपासून अवताराला आलेले, प्राप्त झालेले, जन्माला आलेले ही चार भावंड, आणि त्या मात्रांचा परस्परांशी असणारा संबंध, सौख्य म्हणजे एकमेकांशी असलेलं तारतम्य, यामुळेच त्यांचं चरित्रही तसंच दिसून येतं. यामध्ये सगळ्यात लहान असणारे जे शत्रुघ्न आहेत, त्यांच्या चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे, पण पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.